तू पण मला सपटशील की बघून घेतो. मी काही केलं नाही. वेलकम टू टुनटुन किड्स. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टुनटुन किड्स मॉरल स्टोरीज विथ आशा राठोड यूट्यूब चॅनलवर. आजची मजेदार गोष्ट आहे लोभी सासरा आणि चलाक जावई. आपल्या यूट्यूब चॅनलला नुकतेच 1 वर्ष कंप्लीट झाले आणि त्याच्यात गिव्ह अवे म्हणून आम्ही आपणा लोभी सासरा व चतुर जावई या गोष्टीचे सर्व पार्ट एका व्हिडिओ मध्ये देत आहोत. आम्हाला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला एकत्रित बघायला नक्कीच मजा येईल. थँक्यू. अरे बापरे, किती आहे थंड पाणी. जमनापूर नावाचं एक छोटेसे खेडेगाव होते. तेथे सुदाम नावाचा सासरा आणि विनोद नावाचा जावई एकाच गावात राहत असत. एके दिवशी थंडीच्या महिन्यात सासरे जावई दुसऱ्या गावाला जाण्यासाठी लवकर निघाले. तेव्हा आजच्या सारखे रस्ते किंवा ट्रान्सपोर्टच्या सुविधा नव्हत्या, तर लोकांना एकतर पायी किंवा आपल्या बैलगाडीने जावं लागत असे. पण ते पायी चालत असताना वाटेत त्यांना एक जंगल लागलं. पण ते जंगल होतं खूप भयानक आणि मोठं. पण सासरे बुवांना तेथील रस्ते माहीत होते. थोडे दूर गेल्यावर जंगलात सासरा म्हणतो, विनोद, खूप थंडी आहे, पण चालून चालून थकल्याने जोराची भूक लागली आहे. थोडीशी न्याहारी करू आणि लगेच निघू. खूप जोराची भूक लागली आहे विनोद, चला थोडं खाऊन घेऊ. पण ससरेबुवा आपल्याकडे पाणी नाही, कसे खाणार? अरे जंगल में तो सब कुछ मिलेगा, चला. तो म्हणतो, चला जवळच असलेल्या तळ्यातून एक कळशी भरून पाणी घेऊ आणि नंतर मग खूप न्याहारी करू. असे म्हणत ते दोघे तळ्याजवळ गेले आणि पाहतात तर काय, पाणी होतं एकदम थंड, गारेगार. सासरा पटकन हात बाजूला घेतो. अरे बापरे, किती आहे थंड पाणी. जावयाला सांगतो विनोद, लवकर आज जाऊन कलशी भरून पाणी आणा, मी येथेच थांबतो. व तसेच विनोद करतो. तो पाणी भरतो व बाहेर येतो. पण परत येताना सासरा बोलता बोलता असे बोलतो की, अरे बापरे, किती आहे थंड पाणी. या तळ्याचे पाणी तर खूपच थंड आहे, पण जर कोणी रात्रभर या तळ्यात थांबला तर त्याला बक्षीस म्हणून मी माझी एक म्हैस भेट देईल. दोघे जेवण करतात आणि दुसऱ्या गावातील काम संपवून परत संध्याकाळी आपल्या गावी येतात. मात्र परत आल्यावर सगळ्या गावात दौंडी देऊन ही बातमी पसरविली जाते ऐका 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 ऐका, सुदाम शिंदे एक शर्यत ठेवली आहे. ऐका ऐका, जो कोणी जंगलातील तळ्यात एक रात्र माने एवढ्या पाण्यात थांबेल त्याला एक म्हैस भेट म्हणून देतील. जो कोणी एक रात्र जंगलातील तळ्यात माने एवढ्या पाण्यात थांबेल त्याला बक्षीस म्हणून एक म्हैस ते देणार आहेत. पण गावात कोणी तयार होईना, कारण जंगलातील तळ्याचे पाणी तर थंड होतेच, पण तेथे खूप सारे जंगली प्राणी सुद्धा होते. कारण लोकांनी तेथे वाघ, सिंह, हत्ती दिवसा सुद्धा बघितलेले होते. तेथे रात्री थांबणे म्हणजेच मरणाला हो म्हणणे. घरी आल्यावर विनोदची बायको सांगते की, जी घरात खायला धान्य थोडेसेच आहे आणि काम सुद्धा लागत नाहीये, समजत नाही काय करावे. मीना, मी सासरेबुवाची शर्यत स्वीकारतो. जंगलातील त्यामुळे थांबायला जातो, फक्त हो म्हण. हो. मग थोडा वेळ विचार करून विनोद सासरे बुवांना निरोप धाडतो की त्याला त्यांची शर्यत मंजूर आहे. सासरेबुवा, मला तुमची शर्यत मंजूर आहे, पण लक्षात ठेवा, तुम्हाला तुमची म्हैस द्यायला लागेल. काही नाही, डील. पण बघता बघता वाऱ्याच्या वेगाने सगळ्या गावात ही बातमी पसरते व तो दिवस जावई विनोद, उतरतो. आज स्पर्धा पूर्ण करण्याचा दिवस आहे. चला लवकर. ज्या दिवशी विनोदला आपली शर्यत पूर्ण करायची असते त्याला तळ्यापर्यंत सोडण्यासाठी गावातील बरेच जण येतात आणि त्याला पाण्यात थांबवतात आणि थोडस अंधार झाले की परत येतात. जसं जशी रात्र व्हायला लागली तसं चलो, अंधेरा हो रहा है, वापस चलो. तुम जाओ, मैं रुकता हूँ. झाला आणि तळ्याचं पाणी जास्ती थंड होऊ लागलं. विनोदला आता भीती वाटायला लागली, पण अंधारात बाहेर निघून घरी जाणार कसं? आणि आता जंगलातील प्राणी सुद्धा पाणी पिण्यासाठी तेथे येऊ लागले. तो खूप घाबरला, पण कसलीच हालचाल न करता तो तेथे तसंच थांबून राहिला. बघता बघता सकाळ झाली.
चल विनोद, लवकर घरी सासरेबुवांना दाखव की तू पैज जिंकला आहेस. आणि तो सकाळी सकाळी ओल्या कपड्यानिशी आपल्या सासरी बुवाच्या घरी जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, सासरी बुवा लवकर बाहेर या. सासरेबुवा, मी शर्यत जिंकलो. रात्रभर पाण्यात होतो मी, पण वाचलो देवा. मी माझी शर्यत पूर्ण केली आहे. आणि विनोदचा सासरा सुदाम बाहेर येऊन थांबतो आणि म्हणतो, अरे हान, एवढं काही मोठं काम केलं, जरा दाम धर. आणि हो मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सासरी बुवा सुदाम आपलं प्रॉमिस पूर्ण करतील का आणि ते आपल्या जावाई अरे विनोदला हान, एवढं आपली काही मोठं एक काम मैस केलं, जरा भेट दाम म्हणून धर. देतील का? तर यासाठी पुढील भाग पाहायला विसरू नका. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांची शेअर करायला विसरू नका. थँक्यू. सासरेबुवा, मी पैज जिंकली. अरे पण कसली पैज? आजची मजेदार आणि बोधप्रद गोष्ट आहे लोभी सासरा आणि चाणाक्ष जावई भाग 1. ही गोष्ट आहे लोभ, फसवणूक आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळालेल्या एका न्यायाची. तर तुम्हाला माहितीच आहे की विनोद शर्यत पूर्ण करण्यासाठी तळ्यामध्ये रात्रभर थांबलेला होता आणि सकाळ झाल्या झाल्या तो ओल्या कपड्यानिशी आपल्या सासरी बुवाच्या घरी हे दाखवण्यासाठी तो पळत येतो. चाल विनोद, लवकर घरी सासरेबुवांना दाखव की तू पैज जिंकला आहेस. आणि आपल्या सासरी बुवाला तो दाखवण्यासाठी बाहेर बोलवतो. सासरी बुवा तर बाहेर येतो आणि त्याला म्हणतो, अरे विनोद, असा कुठून पळत येतो? तर विनोद समोरनं म्हणतो, सासरे बुवा मी पैज जिंकली. सासरेबुवा, मी पैज जिंकली. पण सुदाम विसरल्याचे नाटक करतो. तो शांतपणे म्हणतो, अरे पण कसली पैज? सासरे बुवा, मी खरंच विसरलात का? अहो, काल तुम्ही तर मला गावातल्या तळ्याच्या तिथे सोडून आले होते, तर मला माझं बक्षीस पाहिजे. माझं बक्षीस द्या. सर्व गावकऱ्यांना जमा करा आणि सर्वांसमोर मला हे बक्षीस पाहिजे. पण सुदाम असतो मुळातच धूर्त आणि चलाक. तो सुदामवरती खोटे आरोप करतो व चलाकपणे त्याला विचार, माझा हुशार जावई, बार एक सांगा जवळ बापू, तुम्ही खरंच जंगलातील तल्यात रात्रभर पाण्यात थांबलत का? सासरेबुवास काय विचारताय? तुम्ही तर मला तेथे पाण्यात थांबून आलात. म्हणतोय ना की रात्रभर पाण्यात थांबलास, पण मला सांग की एवढ्या थंड पाण्यात पूर्ण रात्री तू कसं काय राहिलास बरं? तुला थंडी नाही का वाजली? पण विनोद असतो प्रामाणिक. तो म्हणतो, सासरे बुवा, मला थंडी वाजली, भीती वाटली, पण दूर लांब खांबावर एक दिवा लागलेला होता आणि त्या दिव्याकडे पाहत मी स्वतःला धीर दिला. हे ऐकतात सुद्धा जोरात ओरडतो, म्हणजे तू त्या दिव्याच्या उष्णतेमुळे प्रकाशामुळे शर्यत जिंकलास. ही तर खरंच मोठी फसवणूक आहे. त्यामुळे तुला बक्षीस वगैरे काय मिळणार नाही आणि सर्वांना तिथून हाकलवून देतो. चला येथे. विनोद निराश होऊन आपल्या घरी येतो आणि ते सर्व काही आपल्या पत्नी मीनाला सांग. मीना, तुझ्या बापाने शर्यतीचे बक्षीस दिले नाही, आम्हाला हाकलून दिले. काय? बाबांनी तुम्हाला हकलून दिले आणि पैजेचे बक्षीसही दिले नाही? बघतेच मी कसे देत नाहीत ते. मीना रागावते, भांडते, पण विनोद मात्र शांत असतो. तेवढ्यात त्याच्या मनामध्ये एक छानशी युक्ती येते. तो मीनाला म्हणतो, तुझ्या बाबांना पूर्ण परिवारासह आपल्या घरी जेवायला बोलव. मीना थोडा वेळ गोंधळते, पण विनोदचे म्हणणे ऐकते. बाबा, तुमच्या जवाने तुमच्यासाठी एक कार्यक्रम ठेवला आहे, जरूर परिवार सोबत या. कार्यछान आहे नक्की. आणि ठरलेल्या दिवशी सुद्धा म्हणजे सासरे बुवा व मीनाचे भाऊ, वहिनी, मुलं आणि सगळे जण जावईकडनं खास निमंत्रण भेटल्यामुळे ते सर्वजण खुश असतात. पण विनोद मीनाला म्हणतो, मीना, मी सासरेबुवांसाठी खास बकऱ्याचे मटण आणले आहे, त्यामुळे त्याची खास भाजी मी बनवतो. जी जरूर, तुम्ही जसे बोलाल तसे. हो, बकऱ्याचे मटण किती छान. चला लवकर करा भाजी. हो बाबा. मटण म्हणल्या सुदामच्या तोंडाला पाणी सुटलं. तर मीना, तू थोडा मटण आणले आहे, त्यामुळे त्याची खास भाजी मी बनवतो. जी जरूर. आणि तो आगीपासून खूप दूर तारेला लटकून ते मटणाचे भांडे वरती ठेवतो. कितीतरी तास उलटतात. सगळ्यांना भूक लागलेली असते. सुदाम सासरी बुवा रागवून विचारतात, अरे शिजलं का? कधी होणार आहे भाजी? जवाई बापू, अजून किती वेळ? खूप भूक लागली आहे. हो काका, लवकर होईल.
न राहून तो विनोदच्या घरामध्ये जातो. हा तो तर काय, विनोदने तारेला बांधून मटणाचे पातेले दूरवरती उंचावर लटकवून ठेवले होते. सुदाम रागावून त्याला म्हणतो, जावई बापू, असं कसं बरं शिजल हे मटण? जावई बापू, असे कसे शिजेले मटण? विनोद शांतपणे उत्तर देतो, सासरेबुवा, आठवत्यानं मी काही किलोमीटर लांब दिव्याकडे पाहत तल्यात रात्र काढली. जर तुम्ही म्हणता ना काही किलोमीटर लांबच्या दिव्याने मला त्या दिवशी थंडी नाही वाजली, तर आता तर मी हे काही मीटर वरती मटणाचं भांड ठेवलं आहे, तर ते तर नक्कीच शिजेल. सासराला आपली चूक समजते. सुदाम त्याची माफी मागतो. विनोद, मला माफ कर. मी चूक केली, ती सुधारू इच्छितो. ठीक आहे सासरेबुवा, जावई बापू, मी तुम्हाला माझी एक म्हैस भेट मानून देतो. खूप खूप धन्यवाद. चला जाऊ दे, याला सर्वात कामी दूध देणारी म्हैस देऊन टाकू, नाहीतर तिचं काही उपयोगी नाहीये. आणि ठरलेल्याप्रमाणे बक्षीस देतो. पण यामुळे मीना नाराज होते. ती विनोदला म्हणते, मला माफ "विनोद, करा, पण आपली म्हैस चारा खूप खाते आणि थोडंच दूध देते, समजत नाही काय करावे. काळजी करू नको मीना, मेहनत केली तर नसीब बदलतं. उद्यापासून मी मेईसची काळजी घेतो. व तो त्या दिवसापासून म्हशीची काळजी स्वतः घ्यायची बफालोला ठरवतो. बंधून शेतकडे न्यायचंय. बरोबर विनोद, शेतात पलीकडे जाऊ. हो, येतोय मी. लवकर या. विनोद दररोज सकाळी म्हशीला गावाबाहेरील जंगलात चारायला घेऊन जातो व तिची विशेष काळजी घेतो. त्यामुळे ती बफेलोचे दूध म्हैस काढायला चला. गुटगुटीत हो, होते. जरा हळू कर. आणि बघता बघता गुडगुडीत झालेली म्हैस भरपूर दूध देऊ लागते. पण सुदामच्या मनात आता काही वेगळाच डाव येतो. तो म्हणतो, बापरे, सगळ्यात कमी म्हैस देणारी जी म्हस अचानक एवढं कसं काय दूध द्यायला लागली? सगळीकडे त्याच गोष्टीची चर्चा आहे. माझी सर्वात कमी दूध देणारी म्हैस आता सगळ्यात जास्त दूध कशी काय देते? काहीतरी करायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं दाम पुढे काय करणार? काय विनोदला पुन्हा अडचणीत आणणार आणि त्यामुळे खरंच विनोद अडचणीत येणार का बरं? हे म्हणजे जाणून घेण्यासाठी भाग 2 नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की जरूर करा. थँक्यू. आणि थोडंच दूध देते, समजत नाही काय करावे. मीना, तू स्वतःची आणि आपल्या म्हशीची काळजी घे. आणि हो, दूध काढायला ससरेबुवा किंवा तुझ्या भावाला बोलाव. वेलकम टू टुनटुन किड्स. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टुनटुन किड्स मोरल स्टोरीज विथ आशा राठोड युट्यूब चॅनलवर. चला लवकर, नाही तर अंधार आजची होईल. गोष्ट ही लोभी शास्त्रा व चतुर जावई या गोष्टीचा पुढील भाग आहे. तर मागील भागात आपण पाहिलं होतं की विनोदने आपल्या बुद्धी चातुर्याने सासऱ्याला हरवलं आणि तरी पण सासरे बुवा सुदामने त्याला सर्वात कमी दूध देणारी म्हैस दिलेली होती. पण मेहनतीच्या जोरावर त्याने तिची काळजी घेऊन त्या म्हशीला त्याने भरपूर दूध देणारी म्हैस बनवली. त्यामुळे सासरे बुवा सुदामाच्या मनात मात्र जळफळाट सुरू झाला होता. पण करणार काय, कारण आता ती म्हैस जावई बापूंची झालेली होती. सुदाम मनात म्हणत होता, अरे, मी तर याला मरतुकडी म्हैस दिली होती, मग ही एवढं दूध कसं काय देऊ लागली? माझी सर्वात कमी दूध देणारी म्हैस आता सगळ्यात जास्त दूध कशी काय देते? काहीतरी नक्कीच गडबड. हे एक तर खोटं बोलत असतील, नाहीतर म्हैस खरंच दूध द्यायला लागली असेल. त्याला खूप राग होता, पण त्याला काही उपयोग नव्हता. काही दिवस असेच गेले आणि एक दिवशी जावई विनोदला दुसऱ्या गावी कामानिमित्त जायचे होते, ते पण 2-3 दिवसासाठी. म्हणून तो त्याची पत्नी मीनाला म्हणतो, मीना, तू स्वतःची आणि आपल्या म्हशीची काळजी घे. आणि हो, दूध काढायला ससरेबुवा किंवा तुझ्या भावाला बोलाव. आणि मीना, चल आता मी जातो, नाही तर उशीर होईल. आणि असंच मीना करते. मीना त्याच्या वडिलाच्या घरी जाऊन सुदामला सांगते, बाबा, म्हशीचे दूध काढायचे आहे, चला लवकर. हो, चला. पण हे ऐकतात सुदामच्या मनात एक विचार आला, अरे बा, आता खरं खोटं सगळं मला चला. कळूनच जाईल. आज खर खोटं कळूनच दुसऱ्या दिवशी जाईल. सुदाम दूध काढायला आला आणि खरंच म्हशीने एक बाटली भरून दूध दिलं. आता त्याला काही समजेना. तो खोटं हसत घरी गेला. पण रात्रभर त्याच्या मनामध्ये कट शिजत होता. तो याचाच विचार करत होता की आता या म्हशीचं काय करू. दुसऱ्या दिवशी तो सोबत बोरीचे धारदार काटे घेऊन येतो आणि जेव्हा दूध काढायला बसतो त्यावेळी गुपचूप म्हशीच्या थानाला काटा टोचतो. वेदनेने म्हैस उड्या मारू लागते. म्हणून तो मीनाला म्हशीच्या समोर उभे करतो. पण
म्हैस ही वेदनेने तडफडत असते, त्यामुळे चुकून त्या म्हशीचा मीनाला नकळत धक्का लागतो आणि हेच सुदामला हवं होतं. तो जोरात ओरडतो, खाऊन खाऊन माजलीस काय? माझ्या पोरीला मारतेस? तुझी एवढी हिंमत? आणि रागाच्या भरात लाठी काठीने त्या म्हशीला मारू लागतो आणि त्यासोबत मीना सुद्धा त्या म्हशीला मारू लागते. दोघांनी मारल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती बिचारी म्हैस मरण पावते. आता मीनाला कळालं, ती रडत बसली. आता विनोदला काय सांगू बरं? आपल्या घरातील एकमेव उत्पन्नाचा स्रोत आपण संपवला. साधी मला एका म्हशीची काळजी घेता नाही आली. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विनोद परत घरी आला. विनोद, आपली म्हैस मरण पावली आहे, मला माफ करा. कसे काय? त्याने हे सगळं शांतपणे ऐकलं, पण तो काही भांडला नाही. क्षणभर त्याने विचार केला आणि तो मीनाला म्हणाला, मीना रडू नकोस, मला सांग तुम्ही म्हैस कुठं टाकलीये बरं? मीना राडू नकोस, मला सांग तुम्ही मेलेली मेस कुठे टाकली? आणि तो त्या म्हशीचं कातडा काढून घेऊन येतो. गावातले लोक त्याला वेडा म्हणतात. अरे येड्या, म्हशीचं कातडं काढून घरी आणतो का कुठं? पण तो कोणाशी उद्धटपणे बोलत नाही व कातडं घेऊन मी याला दुसऱ्या गावाच्या बाजारात जाऊन विकतो. तो दुसऱ्या बाजाराकडे जायचं ठरवतो. मी लवकर घरी येईल, काळजी करू नकोस व काळजी घे. पण दुसऱ्या गावाचा बाजार होता भलताच दूर, त्यामुळे त्याने एक दिवस अगोदरच जायचं ठरवलं. तो चालत 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 दुसऱ्या गावी बराच दूर जातो, पण दुसरं गाव त्याला गाठता येत नाही. जंगलामध्ये मग तो थांबायचं ठरवतो. आता थकलो आहे आणि दिवस पण संपायला आला, येथेच कुठेतरी थांबावे तो लागेल. जंगलातल्या एका मोठ्या झाडावर चढून बसतो. चला आता या झाडावर चढून बसतो व सकाळ झाली की लगेच नाईटा येईल. आणि रात्र झाली आहे. अशीच रात्र जाते, मध्यरात्र उलटते, पण त्याला काही हालचाल झाडाखाली जाणवते. जल्दी करो, सब यही बांट लेते हैं. हाँ, पैसे और गहने सब यहीं रख दो. देखो इतने सोने चांदी के जेवरात. काही अनोळखी लोक झाडाखाली येत आहेत आणि ते आपापसामध्ये जोरात भांडत आहेत. कोणा मजा आहे? नाही मजा आहे. आगा बंधू नका, पोलीस येतील. हत्रे चोरीचा पैसा. विनोद त्यांच्या बोलण्याच्या हालचालीवरून त्यांना ओळखतो की हे लोक चोर आहेत आणि ते काहीतरी चोरून परतलेले आहेत. तो जास्ती घाबरतो आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातामध्ये धरलेले म्हशीचे कातडे त्याच्या हातातून सुटते. म्हशीचं कातडं खाली पडतं. चोर घाबरतात. चोरांना वाटतं की गावातले लोक काहीतरी ढोल वाजवत आपल्याकडे येत आहेत. त्यांना कळालेलं दिसतंय. आता विनोद ओळखून चुकतो की आता ओळखल्याशिवाय पर्याय नाही. तो जोराने ओरडतो, पकडा 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 पकडा, चोर 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 चोर. आता चोरांना समजतं की कोणीतरी माणूस पण आपल्याला बघितलेला आहे. चोर जीवाच्या आकांताने आता पळू लागतात, पण त्याच्यामध्ये एक नकटा चोर असतो आणि त्याच्या हातामध्ये चाकू असतो आणि तो विनोद वरून जोरात म्हणतो, सगळ्यांना सोडा, त्या नकट्याला पकडा, सगळ्यांना सोडा आणि त्या नकट्याला पकडा. आता नकटा सगळ्यात जोरात असा पळतो की सर्वांच्या पुढे जातो. आता विनोद झाडाच्या खाली उतरतो. पाहतो तर काय, बरेच चोरीचे पैसे, दागिने ते चोरांनी तिथे सोडून ते पळून गेले होते. चोर तो भाग गए, अब ये सब मेरा. इतना सोना चांदी जल्दी एक थैले में भर देता हूँ, पैसे भी साथ में. परफेक्ट. चला आता घरी जाऊ, बाजारात जायची काही गरज नाही. व सर्व चोरीचा माल घेऊन तो आपल्या गावी परत त्याच्या घरी येतो व मीनाला म्हणतो, मीना, तुझ्या बाबाकडून पैसा मोजायला शेर आण. हो बरा, ज्याने आज आणलेले पैसे सोने मी मोजू शकेल. मी बाबाकडे जाते. ज्याच्यामुळे आपण आज आणलेले पैसे मी मोजू शकेल. हे ऐकतात मीना त्याच्या वडिलांच्या घरी गेली. बाबा, तुमच्या जवयाने पैसे मोजाचा शेर मागितला आहे, लवकर द्या. आणि त्याने सुदामच्या घरातनं शेर घेऊन आली. पण शेर देताना सुदामने एक चालाकी केली. त्याने त्याच्या तळाला गुपचूप मेण लावले, ज्याच्याने त्याला कळेल की हे लोक आता मला कळेल हे लोक काही मोजणार आहे. दागिने, पैसे आणि हिरे, मोठी शेर. चला लवकर लवकर मोजा पटकन. हो, मी मोजत आहे. लवकर. विनोद सर्व पैसे मोजतो आणि मुद्दाम त्या मेणावर काही हिरे माणिक चिकटवतो. त्याला ठाऊक होतं की आपला लालची सासरा आपल्याला विचारायला नक्कीच येईल. हा शेर तुझा बाबांना देऊन ये. हो विनोद, मी त्यांना देऊन येते. आता प्रश्न असा आहे मित्रांनो, बाबा, हा बघ शेर मी परत आणलेला आहे. त्याच्या बुडाला काही गोल्ड कॉइन्स. अगं, खरंच खूप छान केलंस. हो बाबा. काय बरं, सुदाम विनोदला विचारायला येईल का की एवढी सर्व पैसे संपत्ती कुठून आणली? या गरीबाकडे एवढे सारे पैसे आले कुठून, ते सुद्धा सोन्याचे.
काय करू बर? त्याला जाऊन विचारलेच पाहिजे, काही माहित मला सुद्धा काही मिळून जाते. आणि त्याला सत्य कळल्यावर काय होईल वाटेल बरं? तुम्हाला काय वाटतं? विनोदची काय योजना आहे? आणि यावेळीच तो सासरा सुदामला चांगलीच शिक्षा देईल का? आता सासरे बुवा बघा तुम्ही कशी देतो. मी तुम्हाला शिक्षा माझ्या म्हशीला मारलं तर काय बघतोच आता. हे जाणून घेण्यासाठी भाग 3 नक्की पहा. आणि हो, जर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. कारण पुढचा भाग हा आणखी सुंदर आणि थरारक आहे. थँक्यू. तुमची अशी खोद मोडेन की तुम्ही परत असे कधीच करणार नाही. तू कोणच मारायला? अरे मार त्याला. hold on. थांबा, आम्ही निघू. वेलकम टू टुनटुन किड्स. सासरे बुवा आज काही काम कटलात? जवाई बापू खरखर सांगा, एवढे सारे धान तुम्ही कोठून कसे आणले? तुमचं स्वागत आहे टुनटुन किड्स मोरल स्टोरीज विथ आशा राठोड युट्यूब चॅनलवर. आजची गोष्ट ही लोभी सासरा आणि चाणाक्ष जावई गोष्टीचा भाग 3 आहे. दोस्तांनो, आपण मागील भागात बघितलं की विनोदने चोराकडून मिळालेले दागिने, पैसे असा बराच धन खजिना खरे घेऊन आणला होता. आणि सासऱ्याने दिलेल्या शेरच्या बुडाला त्यांनी ते काही हिरे व सोन्याचे पैसे चिकटवलेले होते व तो शेर त्याने पत्नी मीनाकडून सासरे बुवा सुदाम यांना परत देऊ केला होता. आता येथूनच खरा खेळ सुरू होणार होता. मीना सुदामला शेर परत देऊन येते आणि तो शेरच्या बुडाला खाली पाहतो तर काय हिरे माणिक चिकटवलेले. सासरे बुवा सुदाम चकित होतात. अरे बापरे, एवढे पैसे, एवढे दागिने, या निर्धन जावयानं इतकं धन कुठून आणलं बरं? अरे बापरे, याला एवढे मोठे धान हिरे, मोठी आणि गोल्ड कॉइन्स कस काय मिळाले? लवकर त्याकडे गेले पाहिजे. आणि त्याच्या मनात लोभ निर्माण झाला व तो थेट सकाळी सकाळी विनोदच्या घरी जावाई बापू, येतो. विनोद कसे आहात? अरे ससरे बुवा आज कमाल झाली तुमच्या कामच्या घरी. ससरे बुवा आज काही काम कटलात? मी नाही येऊ शकत का मजालेच्या घरी? व हसत हसत विनोदला विचारतो, जावई बापू, खरं खरं सांगा, एवढं धन कुठून आणलं बरं? विनोद अपेक्षेप्रमाणे त्याला माहित होतं की हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. तो शांतपणे हसतो व सासरी बुवा सुदामना म्हणतो, सासरी बुवा, ही तर सगळी तुमचीच कृपा आहे. कसं काय बरं? तुम्ही माझी म्हैस मारली असती आणि मी तिचे कातडे काढले नसते. बरं झालं तुम्ही माझी म्हैस मारलीत आणि तिनेच माझं नशीब पलटवलं. तो सुदामची खोड मोडण्यासाठी त्याला खोटं खोटं बोलतो. सासरे बुवा, मी माझ्या म्हशीचं कातड दूर एका मोठ्या बाजारात नेऊन विकलं आणि त्या कातड्याचेच एवढे सगळे पैसे आणि दागिने मला मिळाले आहेत. हे ऐकताच सुदामच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक दिसून येते. सुदाम त्याच्या घरी येतो आणि मनातल्या मनात म्हणतो, माझ्याकडे तर खूप म्हशी आहे. आता तर मी खूपच श्रीमंत होणार. माझ्याकडे तर खूप म्हशी आहेत. आता मी खूप श्रीमंत होणार. आणि तो मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याच्या पोराला बोलवून म्हणतो, पोरानो, लवकर एकदा या, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. अरे येळ्यानो, दररोज दूध काढून थोडं थोडं विकण्यापेक्षा पोरानो ऐका, दररोज म्हशीचे थोडे थोडे दूध कधून विकण्यापेक्षा त्यानं मारून टाकू. व यांचं कातड काढून जावाई विनोद प्रमाणे दुसऱ्या गावाला नेऊन विकून येऊ. चला एकदम चलूया. हो चला. असे बापाने म्हणल्यावर पोरं एक एक म्हैस ते मारून टाकतात व सगळ्यांची कातडी काढून एका बैलगाडीमध्ये ठेवून ते दुसऱ्या गावी बाजारात घेऊन जातात. पोरानो, लवकर लवकर पालवा गाडी, नाही तर उशीर होईल. जसं जावई विनोदने सांगितलं होतं की ज्या दिशेला वारा वाहतोय त्या दिशेला त्यांनी आपलं दुकान लावलं पाहिजे व तसंच ते लोक सुद्धा करतात. अरे वा, आज तर भरपूर गिराईक दिसतंय. पोरानो, गाडीला बैल बंदा. हो. सुदाम ओरडायला लागतो, या काटत घ्या, काटत चला लवकर. या काटत घ्या, काटत चला लवकर. या कातड घ्या, कातड खूप महाग नाही, पण कोणीच येत नाही. साधा त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. ते लोक त्यांच्या परीने सर्व उपाय करून बघतात, जसे की इकडून तिकडून जागा बदलणे, वेगवेगळ्या जागी जाऊन जोरात आवाज देणे,
पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. थोड्या वेळाने पण खरंच वारा सुटतो. लोक त्याच्यावर हसायला लागतात. पण थोड्या वेळाने खरंच चला वारा या सुटतो. लवकर. अरे किती वास मारत आहे, येथून लवकर निघा नाही तर मार खाल. घ्या काटर, घ्या काटर. सर्व बाजारात त्या कातड्याचा वास पसरतो. सगळे बाजारातले लोक वासाने अरे हैराण किती वास होतात. मारत आहे, येथून लवकर व निघा नाही तर नाक मार दाबत. खाल. पण सुदाम मात्र कोणाचे ऐकत नाही. तर त्याच्यातले काही लोक त्याला म्हणतात, घ्या अरे काटर, घ्या काटर. चला या वेड्यासारखं काय लवकर. करतोस? ही येथून घेऊन जातोस की नाही? काही लोक तर त्याला मारायला येऊ लागले. आता मात्र सुदामचा चेहरा पडतो व तो म्हणतो, माझ्यावर मार खा. माझ्यावर मार खा. किती वास मारत आहे, तू कोण आहेस? तू कोण आहेस मारायला? अरे मार त्याला. कोण तर? थांबा, आम्ही निघू. येथून आता गेलो नाही तर आता आपलं काही खरं दिसत नाही. काही लोक त्याला मारहाण देखील करतात. तो कसा बसा जीव वाचून तेथून पळून येतो. काय झालं? मागे बघा. तो दुसऱ्या दिवशी सकाळी रागाने विनोदकडे येतो व त्याला म्हणतो, जेव्हा विनोद तुम्ही तर एकदम लबाड निघाले. तू मला खोटं सांगितलंस की लोक म्हशीचे कातडे विकत घेतात, त्यामुळे मी माझ्या साऱ्या म्हशी मारल्या. माझं किती मोठं नुकसान केलं तुम्ही. विनोद, तुमच्यामुळे माझे खूप मोठे नुकसान झाले. विनोद मात्र शांतपणे म्हणतो, सासरेबुवा रागावला, काय झालं? जस की तुम्हाला माहीतच नाही. हे बघा सासरी बुवा, मी काही तुम्हाला खोटं सांगितलेलं नाही, पण सगळं नशीब आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं. लोभ मात्र माणसाला आंधळा करतो. तुम्ही बघा, लोभापायी निरापराध प्राण्यांना मारलं आणि स्वतःच नुकसान करून घेतलं. आता मात्र सुदाम डोकं खाली घालतो व खोटे खोटे रडायचे नाटक करतो व खोटी खोटी जावयाची माफी मागतो. जावई बापू, मला एवढ्या वेळेस माफ करा. मी लोभात आंधळा झालो होतो व माझे नुकसान भरून काढण्यात माझी मदत करा. मला माझी चूक कळली आहे विनोद, मला माफ करा. सासरेबुवा, अहो कसली माफी मागताय? पण काय खरंच सुदाम माफी मागत आहेत काय? तर नाही, ते मनातल्या मनात म्हणतात. तू पण मला सपटशील की बघून घेतो. जावई विनोद, तू माझे एवढे मोठे नुकसान केले, आता मी तुला सोडणार नाही. तुला सुद्धा मी चांगलाच मोठा धडा शिकवेल, नाहीतर माझे नाव सुदाम नाही. व तो त्याच्या घरी जातो व पोरांना बोलवून सांगतो की सर्वांनी हार न मानता नवी कामाची सुरुवात करावी. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता काय करतील बरं सुदाम सासरे बुवा? ते विनोदला मारतील की आणखी काही आरोप त्याच्यावर लावून त्याची धन संपत्ती लुटण्याचा प्रयत्न करतील? यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि हो, चॅनल नवीन असा तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू. तू पण मला सपटशील की बघून घेऊ.